14 फेब्रुवारीला आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा असणार आहे। नाशिकमधल्या इगतपुरी सिन्नर या भागांमधल्या कार्यकर्त्यांची आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे आजपासून संभाजीनगर, शिर्डी, अहमदनगर दौऱ्यावर आहेत, तर आता आदित्य ठाकरे सुद्धा नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याचं समजतंय। नाशिकमधल्या इगतपुरी, सिन्नर आणि इतर ग्रामीण भागांमधला दौरा आदित्य ठाकरे करणार आहेत। तिथल्या ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांची देखील संवाद साधणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून महत्त्वाच्या नेत्यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत। आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या संदर्भात अधिक अपडेट आपण जाणून घेऊया। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। उदय, 14 तारखेला आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत, काय नेमकी या दौऱ्याबद्दलची माहिती? लोकसभा निवडणुकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिलेला आहे आणि त्यामुळे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमकपणे मतदारसंघाचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत, तर दुसरीकडे येत्या 14 फेब्रुवारी रोजी शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील नाशिकच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघ देखील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे असल्याचं महाविकास आघाडीमध्ये सांगितलं गेले। त्यामुळे नाशिक मधल्या इगतपुरी, सिन्नर, नाशिक हा जो प्रदेश आहे त्यामधल्या कार्यकर्त्यांची स्वतः आदित्य ठाकरे हे संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशा प्रकारे एकूण मतदारसंघांचा मातोश्रीवरती देखील एकीकडे बैठक घेतात, त्यात तर दुसरीकडे जे शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते ग्राउंड वरती जाऊन देखील एक प्रकारे आढावा घेतात शिवसैनिकांचा, की नेमके उमेदवार कोण असावा, कोण दिला तुम्हाला तो मान्य असेल का, या संदर्भातला या सगळा दौरा असणार आहे। त्याचबरोबर स्थानिक सभा जे आहेत ते देखील घेतल्या जात आहेत। ठीक आहे उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।